दौलत दरोडा यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपा पदाधिकाऱ्यांची घोर निराशा झालेली आहे. त्यांच्या नेतृत्वाने त्यांची साधी दखलही घेतली नाही. त्याच्यामुळं भाजपा आता बंडखोरी करण्याच्या तयारीत आहे. तिथे अपक्ष उमेदवार उभा करून तो निवडून आणण्याची तयारी ही भारतीय जनता पार्टीने चालवलेली दिसते. ठाणे जिल्ह्यामध्ये अजित पवारांनी पहिली जागा घोषित केली, ती शहापूर विधानसभा मतदारसंघाची. विद्यमान आमदार दौलत दरोडा यांना त्यांनी तिकीट जाहीर केलेलं आहे. आता दौलत दरोडा हे 7व्यांदा निवडणूक लढवत आहेत. म्हणजे आतापर्यंत त्यांनी 6 निवडणुका लढलेल्या आहेत. त्याच्यापैकी 4 वेळा ते जिंकलेले आहेत. 1995, 1999, 2009 आणि 2019 हे 4 वेळा जिंकले आणि 2 वेळा ते पराभूत झालेले आहेत. आता 4 वेळा जिंकूनही आणि सलग 30 वर्ष राजकारणात असूनही त्यांनी कुठलंही भरीव काम हे मतदारसंघामध्ये केलेलं नाही. उलट भ्रष्टाचारामध्ये आणि नको त्या भानगडींमध्ये त्यांचं नाव हे प्रकर्षाने तिथे घेतलं जात असल्याने आता उमेदवारी जाहीर झाल्यानं शहापूर तालुक्यामध्ये अक्षरशः त्यांच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात येतोय. सलग 7व्या वेळा त्यांनीच उभं राहायचं कारण काय, असाही प्रश्न विचारला जातोय. भाजपामधून त्यांना तीव्र विरोध होता. म्हणजे त्यांना उमेदवारी देऊ नये याच्यासाठी भाजपा पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदा घेतल्या होत्या, इशारे दिले होते. मात्र त्यांच्या इशाऱ्यांची, त्यांच्या पत्रकार परिषदांची भाजपाने किंवा महायुतीने साधी दखलही घेतलेली नाही आणि त्याच्यामुळे भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. ज्यावेळेस कपिल पाटील लोकसभेमध्ये उभे होते त्यावेळेस याच दौलत दरोडाने अपक्ष उमेदवाराचं काम केलं होतं. निलेश सांबरे यांच्याबरोबर ते निवडणुकीमध्ये होते. कपिल पाटील यांना दगाफटका करण्याचं काम हे दौलत दरोडांनी केलं होतं आणि म्हणून भारतीय जनता पार्टी त्यांच्या विरोधात आता आक्रमक झालेली आहे की आमच्या वेळेस गद्दारी केली, आता आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही. म्हणजे भाजप हा पूर्णतः विरोधात गेलेला महायुतीमधला. तर महायुतीमधलेच शिवसेना एकनाथ शिंदे यांचा जो पक्ष आहे त्याचा पहिल्या दिवसापासून दौलत दरोडाला विरोध आहे. कारण दौलत दरोडा ही गेली 10 वर्ष सलग एकनाथ शिंदे यांच्या नावाने खडे फोडतायत, त्यांच्याबद्दल अर्वाच्य भाषेत बोलतायत. ज्यावेळेस अजित पवारांनी महायुतीची साथ धरली त्यावेळेस दौलत दरोडा हे अजित पवारांच्या बरोबर न जाता ते शरद पवारांच्या बरोबर राहिले आणि त्यावेळेस त्यांनी एक वादग्रस्त विधान केलं होतं की एकनाथ शिंदे हे जर मुख्यमंत्री असतील तर त्यांच्या पक्षामध्ये मी कधीही जाणार नाही आणि अजित पवारांबरोबर जाणं टाळलं होतं. मात्र अजित पवारांनी त्यांच्या भ्रष्टाचाराची आणि एकूणच भानगडीची फाईल बाहेर काढल्यानंतर नाक मुठीत धरून दौलत दरोडा हे अजित पवारांकडे गेले. मात्र त्यावेळेस त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात ज्या भाषेमध्ये काही वक्तव्य केली होती ती बघितल्यानंतर आता शिंदे सेना ही त्यांच्याबरोबर उभी राहायला तयार नाही, त्यांना मतदान करायला तयार नाही. त्यामुळे भाजप ही आणि शिवसेना ह्या दोन्ही पक्ष महायुतीतले हे दौलत दरोडा यांच्या विरोधात गेलेले दिसत आहेत. शरद पवार यांच्या पक्षाकडनं पांडुरंग बरोरा यांचं तिकीट फिक्स झालेलं आहे. तिथेही उभाठाने दावा केला होता, म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने उमेदवारी मागितली होती. मात्र तिथे पांडुरंग बरोरा यांनाच तिकीट जाहीर होईल असं दिसतंय. आता दरोडा आणि बरोरा यांच्यातच लढत होईल असं असतानाच तिसरा उमेदवार हा उभा करण्याच्या तयारीत शहापूरकर आहेत. म्हणजे तिसरा पर्याय आता तिथे शोधला जातोय. रंजना उघडा ह्या ही आता निवडणूक रिंगणात उतरतील की काय अशी शंका व्यक्त होते. मनसेने तिथे हरिचंद्र खांडवी यांना निवडणुकीत उभं केलेलं आहे आणि त्याचबरोबर आणखीन 1-2 पक्ष तिथे चाचपणी करतायत. जिजाऊ संघटना ही आपला उमेदवार उभा करण्याच्या तयारीमध्ये आहे. त्याच्यामुळे शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आता चौरंगी लढत होईल. दरोडांबद्दल मतदारसंघामध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शहापूर मतदारसंघामध्ये कमकुवत आहे. म्हणजे अजित पवारांची जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे ती कमकुवत आहे आणि त्यातच दरोडांना होणारा वाढता विरोध हा जर लक्षात आपण घेतला तर तिथे दरोडांना यावेळी जिंकणं हे कठीण राहील असं दिसतंय. शिवसेना उबाठा गटानेही आता नाराजी व्यक्त करायला सुरुवात केलेली आहे. त्यांनाही तिकीट हवं होतं मात्र तेही त्यांना मिळालेलं नाहीये आणि ही सगळी जी नाराज मंडळी आहे
किंवा दरोडा बरोडा या समीकरणाला कंटाळलेले आहेत, ते तिसरा पर्याय शोधण्याच्या तयारीत आहेत. महायुतीने भाजपचं ऐकलेलं नाहीये, महाविकास आघाडीने उभाठाचं ऐकलेलं नाहीये. त्याच्यामुळं तिथे असंतोषाची धग ही आता धगधगत ठेवलेली आहे. तिसरा पर्याय जर शोधला गेला आणि तो तिसरा पर्याय जर चांगला असला तर शहापूरकर त्यांच्या पाठीशी उभे राहतील. नाहीतर पांडुरंग बरोडा यांना आता जिंकण्याची संधी निर्माण झालेली आहे. कारण दौलत बरोडा हे कोणत्याही परिस्थितीमध्ये 7व्यांदा उभे राहिलेले आहेत. सलग 7 वेळा त्यांनीच का लढावं असा प्रश्न विचारून आणि 4 वेळा निवडून येऊनही त्यांनी काहीही काम केलेलं नाही. त्यांच्या अनेक आरोप आहेत. त्यांच्या विरोधात शहापूरच्या नाक्यावर अगदी बॅनर लावले होते. त्यांना टोनगा म्हणून संबोधलं होतं आणि त्याचबरोबर नशेबाज किंवा इतर बऱ्याचशा भानगडी त्या बॅनरवर अगदी त्यांनी टाकलेल्या होत्या. या सगळ्या गोष्टी म्हणजे ती बॅनरबाजी जी झाली होती त्याची मोठी चर्चा झाली होती आणि तरी सुद्धा अजित पवार गटाने त्यांना तिकीट दिल्याने मतदारसंघामध्ये प्रचंड नाराजी आहे. आणि या नाराजीचा फायदा आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट उठवेल का असं चर्चिले जात आहे. म्हणजे खरं तर पांडुरंग बरोडा हे यावेळेस निवडणुकीमध्ये जिंकतील अशीच चर्चा सुरू आहे. तिसरा पर्याय जर मिळाला नाही तर पांडुरंग बरोडांना आता संधी उपलब्ध झाली.